बड़े बड़े शहरों में ड्रग्स के सेवन और उसकी तस्करी की खबरें तो हम अक्सर सुनते रहते हैं, लेकिन अब यह ड्रग्स रैकेट गोंदिया जिले तक भी पहुंच चुका है, जो कि एक अत्यंत चिंताजनक बात है। यह खबर अब कई माता पिता के लिए चिंता का कारण बन चुकी है। आज गोंदिया जिले के देवरी में एमडी ड्रग्स के 1.6 ग्राम के भंडार के साथ बस स्टैंड पर 2 लोगों को गिरफ्तार किया गया। गिरफ्तार आरोपियों के नाम हैं हेमकृष्ण तर्जुले, निवासी साकोली, और विकी राउत, निवासी देवरी। देवरी पुलिस ने इन्हें एमडी ड्रग्स के साथ पकड़ा है, जिससे पूरे इलाके में हड़कंप मच गया है। यह घटना इस बात की ओर संकेत करती है कि अब ड्रग्स की बिक्री गोंदिया जैसे दूर दराज के इलाकों तक भी पहुंच रही है और कई युवा इसकी चपेट में आ रहे हैं। इस कार्रवाई के बाद यह साफ हो गया है कि ड्रग्स अब सिर्फ महानगरों की नहीं, बल्कि गांवों की भी समस्या बन चुकी है। इस कार्रवाई से कई और बातें सामने आने की संभावना है। आगे की जांच देवरी के उप विभागीय पुलिस अधिकारी विवेक पाटील कर रहे हैं। दिनांक 31 मे 2025च्या रात्रगस्त कामी देवरी पोलीस स्टेशनचे API गंगा काचूर हे रात्रगस्त करत असताना देवरी बस स्थानकाच्या हद्दीमध्ये 2 संशयित इसम आढळून आले। त्यांच्यासोबत 2 व्हीलर आणि 2 मोबाईल होते। त्यांना जरा त्यांच्याबाबत संशय निर्माण झाल्यानंतर विचारपूस केली असता त्यांच्याकडे 2 पॉलिथिनच्या झिप लॉक थैलीमध्ये MD सदृश्य ड्रग हे NDPS ॲक्ट अंतर्गत येणारे ते आपल्याला मिळून आलं। तर त्यानंतर संपूर्ण रितसर कारवाई NDPS ॲक्टनुसार म्हणजे आपल्याला राजपत्रित अधिकाऱ्यामार्फत तसेच 2 शासकीय पंचांमार्फत ई-साक्ष्यमध्ये सदर घटनास्थळाचे पंचनामा करणे आवश्यक असल्याने संपूर्ण स्टेशन डायरीच्या नोंदी मेंटेन करून कारवाई करण्यात आली असता आपल्याला त्या सदरील 2 आरोपींकडून साधारणतः 1.6 ग्रॅम MD नार्कोटिक ड्रग आपल्याला मिळून आलेले आहे। त्या दोन्ही आरोपींवर आपण सध्या NDPS कलम 8A, 22A आणि 29 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करीत आहोत। सदर आरोपींपैकी एक आरोपी हा देवरीतील आहे आणि दुसरा हा साकोलीतील आहे। तर यांना सदरील ड्रग MD ड्रग हे कुठून उपलब्ध झाले याबाबत आता पुढील तपास आपल्याकडून सुरू आहे। दोन्ही आरोपी आपल्याला घटनास्थळीच मिळून आले। त्यांच्याकडून आपण MD ड्रग, एक 2 व्हीलर आणि 2 त्यांचे मोबाईल जप्त केलेले आहेत। त्यांच्या मोबाईलमधील डाटाच्या माध्यमातून आपण त्या गुन्ह्याची बॅकवर्ड लिंक आपण तपासत आहोत आणि त्यांना हे ड्रग कुठून मिळाले याबाबत आपण तपास करत आहोत। ड्रग्सची क्वांटिटी आहे साधारणतः 1.6 ग्रॅम। MD ड्रगची सध्याची क्वांटिटी एकाजवळ जवळपास 880 ग्रॅम मिळाले आणि दुसऱ्याच्या जवळ 750 ग्रॅम मिळणार। अंदाजे किंमत किती असेल? याची प्रति ग्रॅम किंमत असते 3000 रुपये। म्हणजे गांजाच्या तुलनेत हे बऱ्याच प्रमाणात महाग ड्रग आहे। पावडर स्वरूपात मिळतं, क्रिस्टलाइन पावडर स्वरूपात मिळतं, मॅन्युफॅक्चर्ड ड्रग आहे। आजची तरुण पिढी जी आहे ही व्यसनांच्या विळख्यात जास्त प्रमाणात अडकताना दिसत आहे। त्यामध्ये जास्त प्रमाणात हे गांजा या NDPS घटकाचं आहे, तसेच अफीमचे देखील प्रमाण या भागामध्ये दिसून येत आहे आणि हायवेचा भाग असल्यामुळे आपल्याकडे MDची देखील वाहतूक या दृष्टीने निष्पन्न झालेली आहे। तर मी जास्तीत जास्त नागरिकांना, सुजाण नागरिकांना तसेच युवा पिढीला हेच आवाहन करू इच्छितो की आपल्या निदर्शनास अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी आढळून आल्यास, कोणताही NDPS पदार्थ सेवन करत असताना, बाळगून असताना, विक्री करत असताना कोणतीही व्यक्ती तरुण आढळून आल्यास आपण तात्काळ पोलीस दलाशी संपर्क साधावा किंवा शासनाच्या 112 या हेल्पलाईनवर आपण कॉन्टॅक्ट करून याबाबत माहिती द्यावी। गोंदिया पोलिसांमार्फत आपण याबाबत योग्य ती कारवाई नक्कीच करू। धन्यवाद।